कालच्या ब्लॉगमध्ये मी म्हटलं होतं की माझं एक पार्सल येणार आहे. सो ते एक ॲक्च्युअलमध्ये 3 पार्सल होते. तर हेच ते पार्सल आहे. मी काय चला तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतो. तर आमच्या बेडरूममध्ये आणि हॉलमध्ये ना एक वॉल रिकामी आहे. म्हटलं तिकडे काहीतरी लावून टाकूयात. म्हणून ऑनलाईन मी फ्रेम मागवल्या होत्या, म्हणजे 2 वुडनच्या आणि एक ग्लासचे मागवली होती. मग तेच अनबॉक्सिंग वगैरे केलं आणि ते फोटो काढले आणि अरेंज करायला घेतलं. सगळे लहानपणीचे फोटो आणि एक एक फोटोचे किस्से मम्मी आम्हाला इकडे सांगत होती. मग तेच ऐकत होता. आणि एक फोटो माझा असा आहे ज्यामध्ये मी इतका मार खाल्ला होता मम्मीने सांगितलं, कारण मी फोटोज काढून देत नव्हतं. आणि पण तोच फोटो माझा इतका भारी आहे, तो माझा लहानपणीचा माझा फेवरेट फोटो आहे. तो काय मी कोणताही तुम्हाला पुढे दाखवण्याच. तर मी ठरवलं की यामध्ये एका फ्रेम मध्ये ना आत्ताचे फोटो आणि दुसऱ्या फ्रेम मध्ये लहानपणीचे, आणि जे तिसरं ग्लास आहे पण त्यामध्ये फॅमिली फोटो लावूयात. पण सीन काय, आमचा एक पण फॅमिली फोटो नाहीये, म्हणजे त्यामध्ये तिघ आहेत तर दोघं नाहीत, किंवा चौघ आहेत तर एक जण नाही, असा सीन आहे. आणि इकडे लावत असताना सगळं उलटच होत होतं, काहीच समजत नव्हतं. फायनली सगळं अरेंज केलं आणि काय काय फोटो मला कट पण करावे लागले, कारण सर्क्युलर शेप मध्ये होतं ते, त्यामुळे काय काय फोटो कट करावे लागले. मग ते व्यवस्थित सगळं कट वगैरे केलं, अरेंज केलं. आणि त्यामध्ये माझ्याकडनं एक हुक तुटलं म्हणजे